आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आदित्य, आज जयंत कसला नॉर्मल वाटत होता रे? मला तर खूप टेन्शन येत आहे। म्हणजे त्यांनी आपल्याला त्याच्या घरी आणलंय, त्याचं घर वगैरे सगळं ठीक आहे, पण ज्या प्रकारे तो सगळ्यांसमोर वागत होता ना, असं वाटत होतं की म्हणजे जगातला सगळ्यात चांगला मुलगा आहे तो। हो ना, म्हणजे काल जे काय त्याने घडवून आणलं त्याची पुसट रेष सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर नव्हती रे। अवघड आहे रे अशा माणसाबरोबर राहणं। आणि आपली जानू गेले 6 महिने झाले या अशा माणसासोबत दिवस रात्र राहते। काय होत असेल यार तिचं? आणि तशी जानवी मुळात खूप हसत खेळत आहे रे। हो ना, इतक्या दिवसात साधा संशय सुद्धा नाही आला तिच्याकडे बघून की ती अशा माणसासोबत राहते। अरे जानूला मी लहानपणापासून ओळखते। ती लहानपणापासूनच यार अत्यंत डॅशिंग, अशी बिनधास्त आणि खूप एक्स्ट्रोवर्ट मुलगी होती। म्हणजे आम्ही सगळी भावंड मिळून जेव्हा तिची शाळा घ्यायचो ना, तेव्हा ती सगळ्यांना पुरून उरायची। कधीच स्वतःवर अन्याय नाही होऊ दिला। आणि आज तिला कशाला सामोरं जावं लागतंय बघ ना। नाही, मला ना खरं सांगू तर कळतच नाहीये की एक माणूस एका क्षणात इतका टोकाचा वाईट वागतो आणि दुसऱ्या क्षणात प्रचंड चांगला वागतो। एक्झॅक्टली। नाही, म्हणजे आपण ठरवायचं काय त्याच्याबद्दल की हा माणूस नेमका चांगला आहे का वाईट आहे? म्हणजे बघ ना, हा तोच जयंत आहे ज्यांनी काल मुलींना किडनॅप केलं। आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून इतके अडथळे आणले, आणि आज तोच जयंत लक्ष्मी काकूंचं घर वाचावं म्हणून निधड्या छातीने त्यांच्या पाठीशी उभा राहिला। या माणसाबद्दल आपण काय ठरवायचं रे नेमकं? मला फक्त जान्हवीची काळजी वाटते रे। काहीतरी आपण करायला पाहिजे तिच्याबरोबर। नाही, जानूच्या आयुष्यातला हा बॅड फेज लवकरात लवकर संपला पाहिजे। आणि मला खरंच वाटतं ही जबाबदारी आपली आहे। ओके, लक्ष्मी काकू, हे चॅलेंज नेमकं कशाचं आहे? आणि त्यांनी तुम्हाला दिलं कधी होतं? वय म्हणजे त्या कुठं भेटल्या तुम्हाला? एक्झॅक्टली। सांगते, सगळं सांगते। झालं असं की अहिल्या ज्या दिवशी आली ना, त्या दिवशी एक आमंत्रण पत्रिका आली होती। काय ग? हे बघ ना, पत्र आहे, तुझं माझं दोघींचं नाव आहे याच्यावर। कोणी पाठवलंय पण? काही लिहिलं नाहीये ग। त्यात लिहिलं होतं की अगं हे बघ ना, आपल्या बॅचचे रियुनियन, ते पण फक्त मुलींचं। 40 वर्षांनी आपली बॅच भेटणार आहे, फक्त मुली। हो ना ग। ह्या रियुनियनला काय मज्जा येईल ना।